त्यामुळं आंबेगावचा विकास करायचा म्हणून खेडवर अन्याय करायचा, हे जे सतत जनतेच्या समोर मांडलं जाते ती वस्तुस्थिती नाही. जे जे प्रश्न माझ्या समोर आणले, कारण शेवटी आम्ही आमदार असतो, मंत्री असतो. आमदार एका तालुक्याचा नसतो, तो महाराष्ट्राचा असतो. मंत्री एका जिल्ह्याचा असतो असं नाही, तो अख्ख्या महाराष्ट्राचा असतो. तर कोणी आलं तर त्याला मदत करायची भूमिका घ्यायला पाहिजे. ते आम्ही घेत आलेलो आहोत. लोकांचा पाठिंबा मिळाला म्हणून मी 8 वेळा निवडून गेलो. आता काही लोकांना नाही मिळाला, त्यामुळे त्यांना ब्रेक बसले काही ठिकाणी. आणि मला आता जी काही मंत्रिपद मिळालं, ज्याचं दुःख आहे की तुम्हाला मिळालं आम्हाला नाही मिळालं, तर तो वरिष्ठांचा निर्णय असतो, तो काही आपला निर्णय नसतो. प्रत्येकाची क्षमता पाहून त्या ठिकाणी काम वाटून दिलं जातं.